कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद कुर्ले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, गणपतीसाठी आम्ही आता गावाला जाणार आहे आणि आमचा प्रवास असणार आहे कल्याण ते राजापूर रोड। कोकणात आम्ही चाललेलो आहोत आता आम्ही आमच्या गावाला राजापूरला। तर विक्रोळीवरून कल्याणवरून मग राजापूर रोड असा आमचा प्रवास असणार आहे आजचा। तर चला बघूया आता रेल्वेचा प्रवास। आता आम्ही विक्रोळीला आहे, हा बघा तेजा आलेला आहे, तेजस, हा बघा हर्ष बघा। अजून आम्ही विक्रोळीला आणि यांनी सुरुवात सुद्धा केला खाऊ खायला। अजून आम्हाला कल्याण नंतर कल्याणवरून आमची ट्रेन आहे, तिथून पुढे जायचं आहे। तर आता आम्ही विक्रोळीला आहे, तेजस आलेला आहे। आता आम्ही इथून ट्रेन पकडणार आणि कल्याणला जाणार। मंडळी, आम्ही आता कल्याण स्टेशनला आलेलो। त्याचे किती वाजले आणि आम्ही इकडे थोडं रात्रीचं जेवतोय। हे बघा, हे शुभमची आत्ते, शुभमची मम्मी, तुझं नाव काय? याचं नाव गौरव, हे शिशिरात्या आणि ते हा बबलू आणि ती कोण, तिचं नाव काय? गौरी। आता 4:30ला ट्रेन येणार आहे, तर आम्ही थोडंसं आता जेवतोय। इकडे सगळे तेजस बघा, तेजस आता फायनल गाडी आलेली आहे कल्याणवरती, कल्याण स्टेशनला नागपूर गाडी। हा तेजस बघा जांबत होतो, सकाळी 4 वाजलेले, 4:15 झाले आहेत। बॅगा लावतोय, सगळं सामान सरळ लावतोय तेजस। शुभम इकडे, हा बबलू इकडे सर्व बस, रोशनी काकू, गौरव इकडे बसलेले आहे। तर आता आपण माणगावला आलो, 9:15 वाजलेत सकाळचे आणि माणगावला आलो। भेल झाली झोप पूर्ण झाली? अरे झोप पूर्ण झाली की नाही? नाही वाजले किती? म्हणजे आता सकाळचे 10:15 वाजलेत। आम्ही आता ट्रेनमध्ये आम्ही हे बघा जेवतोय, नाश्ता करतोय, भाकरी वगैरे आणली होती रात्री। हे बघा, शुभमला जबरदस्ती करून भाकरी दिले। रात्री पण नाही काय खाल्लं? नाही। आपण आता खेडला पोचलेलो आणि गाडी आपली जवळजवळ 2 तास लेट आहे। हे इकडे खेड स्टेशन आहे। त्याची गाडी किती तास लेट आहे? 2 तास, तब्बल 2 तास गाडी लेट। किती वाजले आता खेड आलाय? आता सांगितलं बघ, 10:58 झालेले आहेत घड्याळात। 10:58 झालेले आहेत आणि आता आपण खेडला आलेलो आहोत। आता राजापूर रोडला किती वाजता जाते माहीत नाही। आपण या ट्रेनने 4:30ला सकाळी कल्याणवरून 4:30ला ट्रेन सुटलेली आहे आणि आत्ता 11 वाजलेत खेडला पोहोचलेले आहे। आता राजापूर रोडला किती वाजता जाते काय माहीत नाही, बघूया। आपण आता जवळजवळ 11:15 वाजलेत चिपळूणला पोहोचलेलो आहोत। मगाशी 11 वाजता खेडला होतो आणि आता पाऊण तासामध्ये आपण चिपळूणला पोहोचलेलो आहोत। त्याच्या गाडी किती वाजेपर्यंत जाईल रे?
2 वाजेपर्यंत काय 2 हां 12 वाजायला आले 2 वाजेपर्यंत जाईल. त्याच्यामध्ये 2 वाजेपर्यंत जाईल. 2-3 पण वाजतील. मसाला साईडला पानावर आपण आता रत्नागिरीला आलो. रत्नागिरी स्टेशन आणि 2:10 झालेले आहेत रत्नागिरी स्टेशनला पोचलेलो. तर राजापूर अजून जवळजवळ 1 तास लागेल. आता आपण फायनली राजापूर रोडला उतरलेलो आहोत. जवळजवळ 12 तासाचा प्रवास होत आलेला आहे. किती वाजले? 4:45. तर आता अजून अर्धा तास लागणार आहे आपल्या घरी जायला. तर आता जाऊया. आता इथून पुढे रिक्षा लागणार आहे, तर रिक्षाने जाणार. आता आपण वरती आलेलो आहोत रिक्षाने जायला, घरी जायला. इकडे सर्व अशा रिक्षा आहे. रिक्षा स्टँड वगैरे असं वेगवेगळं बनवलेलं आहे मस्तपैकी. आता आपण घरी आलो आहोत. हे अशोकदादाची रिक्षा आहे. त्या रिक्षाने आलो आहोत आणि इकडे शुभम त्या रिक्षाने आलेला आहे, शुभम वगैरे. तर आता उतरत आहेत आणि ही गाडी मुंबईवरून घेऊन आलेला आहे सुदेश आणि किरण. ते पण 12:30च्या दरम्यान आले. मुंबईवरून 1 वाजता निघाले होते, ते 12:30च्या दरम्यान आले. ते परवीन काय चाललं काय? तर ही सर्व मंडळी आम्ही एकत्र आलेलो. हे बघा भावेश, इकडे आमचं घर आहे. इकडे आमचं घर. हा भावेश, ही काको, इकडे भाई. हर्ष बघा खुर्चीमध्ये बसला आहे. हे बघा, हे एक गावचा आणि मुंबईचा. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया लवकरच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.